Hello dear students, welcome to my YouTube channel Vivek Chaugule Sir's Mathematics. Today I will going to take the next exercise 5.3 of the chapter Straight Line. तर आजच्या लेक्चरमध्ये हा एक्सरसाइज 5.3चा जो कंटिन्यू एक्झाम्पल्स आहेत, कारण थोडासा एक्सरसाइज हा मोठा आहे, 2-3 लेक्चरमध्ये हा कवर होण्यासारखा आहे, कारण यामध्ये एक्झाम्पलची संख्याही जास्त आहे आणि हा स्पेशली कशावरती आहे तर जे इक्वेशन ऑफ लाईन इन डिफरंट फॉर्म, वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जे आपण त्या ठिकाणी लाईनची इक्वेशन्स कशी फाइंड आउट करायची हे जे पाहिलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला हा एक्सरसाइज स्पेशली आहे आणि तो आता आपण कंटिन्यू करणार आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण ते 5 प्रकारचे फॉर्म बघितले. कोणकोणते फॉर्म आहेत? स्लोप पॉईंट फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म, यस, 2 पॉईंट फॉर्म, डबल इंटरसेप्ट फॉर्म आणि नॉर्मल फॉर्म, असे 5 फॉर्म आहेत. आणि बेसिक हे आपल्याला CETसाठी माहीत असणं गरजेचं आहे, कारण आपल्याला CET द्यायचे, JEE एक्झाम द्यायचे, त्यामुळं थोडंशा तरी तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचे असतातच. त्यामध्ये हे इक्वेशन ऑफ लाईनचे जे काही बेसिक फॉर्म्स आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे, किंवा ते तुम्हाला पाठ असायलाच पाहिजेत त्याचे फॉर्म्स. ठीक आहे, तर त्याच्यावरची एक्झाम्पल आपण सॉल्व करतोय. पहा, क्वेश्चन नंबर 5. आजच्या लेक्चरमध्ये आपण 5 क्वेश्चनपासून कंटिन्यू करू. पहा, फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन. आता ह्या 5 क्वेश्चनमध्ये जवळजवळ 6 सब क्वेश्चन्स आहेत. ए बी सी डी ई एफ. तुमच्यासमोर जर टेक्स्टबुक असेल तर तुम्ही त्यामध्ये पहा, कारण 5वा 6वा 7वा 8वा असे जरी क्वेश्चन्स असले तरी 5व्यामध्ये ABCDEF असे सब क्वेश्चन्स आहेत आणि त्याची कॉमन ऑर्डर आहे वरती. फाइंड द इक्वेशन ऑफ द लाईन अशी एक कॉमन ऑर्डर वरती आहे आणि खाली असे क्वेश्चन दिले, ते एक्झाम्पल दिलेत. कंटेनिंग द ओरिजिन अँड हॅव्हिंग इन्क्लिनेशन 60 डिग्री. पाठीमागच्या लेक्चरला जे आपण एक्झाम्पल्स पाहिली त्यामध्ये पॅरललचीच बऱ्यापैकी एक्झाम्पल होती. एक्सला पॅरलल, वायला पॅरलल असेल तर लाईनचं इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं वगैरे अशी एक्झाम्पल होती. आता ॲक्च्युली जे फॉर्म्स आहेत डिफरंट फॉर्म, मग काही स्लोप पॉईंट फॉर्म असतील, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म असतील, 2 पॉईंट फॉर्म असेल, कुठलाही फॉर्म जे एक्झाम्पलमध्ये काय दिलं हे बघायचं आणि त्याच्यावरून त्याचा करस्पॉन्डिंग फॉर्म वापरून आपण इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट करायचं, कारण फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन अशी कॉमन ऑर्डर आहे. ओके, पहा काय दिलं आता इथं. कंटेनिंग द ओरिजिन, ती लाईन ओरिजिनमधून जाते, अँड हॅव्हिंग इन्क्लिनेशन 60 डिग्री. आता त्या लाईनचे इन्क्लिनेशन दिले 60 डिग्री, लाईन ओरिजिनमधून जाते आणि इन्क्लिनेशन दिले. रफ स्केच जर आपण केलं तर याचं तर या पद्धतीनं ते येणार. पहा, ओरिजिनमधून लाईन जाते आणि ह्या लाईनचे इन्क्लिनेशन जे असतं म्हणजे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननं जो अँगल असतो तो 60 डिग्री. डायग्रामची एक्झाममध्ये किंवा प्रॉब्लेम सॉल्व करताना अजिबात आवश्यकता नाही, पण मी तुम्हाला प्रॉब्लेम अंडरस्टँड व्हावा समजण्यासाठी असे रफ स्केच इथं काढलं, कच्ची डायग्राम काढलेली आहे आणि त्याच्यानुसार आता आपण हे सोल्युशन पाहणार आहे. वी हॅव टू फाइंड द इक्वेशन ऑफ दिस लाईन अँड दिस लाईन पासिंग थ्रू ओरिजिन अँड हॅव्हिंग इन्क्लिनेशन 60 डिग्री. आता इन्क्लिनेशन तुम्हाला माहिती आहे, इन्क्लिनेशन म्हणजे the smallest non-negative measurement angle theta made by this line with positive direction of x axis है ना, is nothing but inclination of line. म्हणजे एखाद्या लाईननं x axis बरोबर केलेला जो पॉझिटिव्ह अँगल असतो म्हणजे अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन अँगल असतो त्याला काय म्हणायचं? इन्क्लिनेशन. ते इन्क्लिनेशन दिलेलं आहे. आपल्याला लाईनचं इक्वेशन काढायचे. लाईनचं इक्वेशन काढायसाठी आपल्याला कमीत कमी 2 गोष्टी माहीत असायलाच पाहिजेत. मग स्लोप दिलेला असेल किंवा पॉईंट दिलेला असेल, इथे इन्क्लिनेशन दिलेलं आहे. इन्क्लिनेशनच्या स्वरूपामध्ये कोणताही आपल्याला फॉर्म नाही, पण आपण एक करू शकतो की इन्क्लिनेशनवरून आपण डेफिनेटली स्लोप काढू शकतो आणि मग आपण त्या ठिकाणी स्लोप पॉईंट फॉर्म वापरू शकतो. ओके, पहा यामध्ये आता सोल्युशनमध्ये गिवन इन्क्लिनेशन इज गिवन विच इज थीटा इज इक्वल टू 60 डिग्री है ना, 60. अँड देअरफॉर स्लोप डिफाईन करा लगेच. वी नो स्लोप m इज इक्वल टू tan थीटा, दॅट इज tan 60 अँड व्हॅल्यू ऑफ tan 60 इज नथिंग बट √3. म्हणजे स्लोप आपल्याला मिळाला √3. ओके, स्लोप मिळाला. आता ते लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे म्हणजे पॉईंटसुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. सिन्स लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, therefore इक्वेशन ऑफ लाईन इज एखादी लाईन जर ओरिजिनमधून जात असेल तर आपल्याला माहीत असतं की त्या लाईनचं इक्वेशन कोणत्या टाईपमध्ये असतं? y इज इक्वल टू mx है ना, y इज इक्वल टू mx. लक्षात ठेवा, आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये हे पाहिलेलं आहे. इफ अ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन देन द इक्वेशन ऑफ लाईन इज इन टर्म्स ऑफ स्लोप इज y इज इक्वल टू mx ओनली. मग mची किंमत किती? √3x. अँड देअरफॉर वी पुट हिअर y इज इक्वल टू, वी पुट द व्हॅल्यू ऑफ m इज √3 × x.
वी गेट द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. किंवा याच्या पुढे अजून आपल्याला ax प्लस बी वाय प्लस सीच्या स्वरूपामध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर वी कॅन राईट अगेन हिअर √3x प्लस वाय त्या बाजूला न्या मायनस वाय इज इक्वल टू 0. दिस इज द इक्वेशन ऑफ लाईन विच इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. विच इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला, पाठीमागच्या बेसिक जे तुम्हाला लाईनचे इक्वेशन दिले त्यामध्येच मी सांगितले की इफ अ लाईन पासिंग थ्रू ओरिजिन देन द इक्वेशन ऑफ द लाईन इज वाय इज इक्वल टू mx और ax प्लस बी वाय इज इक्वल टू 0. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, कुठेतरी ते रिमार्क लिहा. ज्या लाईनचं जनरल इक्वेशन काय असतं माहिती आहे तुम्हाला, ax प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0. हे लाईनचं जनरल इक्वेशन असतं. पण ती जर लाईन ओरिजिनमधून जात असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय असतं, ax प्लस बी वाय इज इक्वल टू 0 प्लस सीची टर्म त्या ठिकाणी नसते. जर ती लाईन ओरिजिनमधून जात असेल तर कॉन्स्टंट टर्म नसते त्या इक्वेशनमध्ये. येणारं आन्सर जे असतं ते ह्या टाईपमध्ये असतं, पाहता आलेलं आहे. ax प्लस बी वाय इज इक्वल टू 0 ह्या टाईपमध्ये आलेलं आहे. किंवा त्या लाईनचा जर स्लोप माहीत असेल तर त्या लाईनचं इक्वेशन वाय इज इक्वल टू mx अशा टाईपमध्ये असतं. ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये असतं. हे लक्षात ठेवा, कारण 12वीमध्ये पेअर ऑफ लाईन्स हा जो चॅप्टर आहे त्यामध्ये आपल्याला ओरिजिनमधून जाणाऱ्या दोन लाईनचं कंबाईन्ड इक्वेशन काढायचं असतं. तर तिथं आपल्याला लाईन ओरिजिनमधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन काय असतं हे तुम्हाला बेसिकली माहीत असायला पाहिजे. त्यामुळं ही गोष्ट ह्या एक्झाम्पलच्या निमित्तानं पुन्हा एकदा इथं रिवाईज करा आणि लिहून घ्या. ओके, ठीक आहे. समजलं एक्झाम्पल? अगदी सिंपल आहे. स्लोप काढला, स्लोपच्या स्वरूपामधलं आपल्याला इक्वेशन माहीत असतं वाय इज इक्वल टू mx. एमची किंमत फक्त इथं ठेवली, वी गेट द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ द लाईन. ओके, राईट डाऊन दिस नाव. Now take example B. Question number 5. Example number B. Find the equation of the line passing through origin and parallel to AB where A is a 2, 4 and B is a 1, 7. पहा, इथं सुद्धा एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. ओरिजिनमधून ती लाईन जाते आणि ह्या लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बट दिस लाईन इज पॅरलल टू अनदर लाईन AB. AB ह्या लाईनला पॅरलल आहे आणि AB ही लाईन जी आहे A आणि B, तर A आणि B चे पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत 2, 4 आणि 1, 7 असे काहीतरी ते पॉईंट्स आहेत. ॲक्च्युली तो पॉईंट कुठे येतो वगैरे हे महत्त्वाचं नाही आहे. मी सांगितलेलं की डायग्राम ही फक्त रफसाठी आहे आणि त्यामुळं तुम्ही फक्त असं लक्षात घ्यायचं की तो पॉईंट ॲक्च्युली पर्टिक्युलर कुठे येतो वगैरे काढत बसायचं नाही, किंवा ती लाईन अशी येते का अशी येते हे बघत बसायचं नाही. ओरिजिनमधून लाईन जाते आणि पॅरलल टू अनदर लाईन विच पासिंग थ्रू AB. आपल्याला ह्या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. ओरिजिनमधून लाईन जर जात असेल तर आपल्याला माहीत असते की त्या लाईनचं इक्वेशन वाय इज इक्वल टू mx असतं, म्हणजे स्लोप माहीत पाहिजे. पण दिले काय, आपल्याला एक पॅरलल लाईन दिली आणि ती पॅरलल लाईन 2 पॉईंटमधून जाते हे सांगितलेलं आहे. आपण सांगू शकतो की ह्या लाईनचा स्लोप जो आहे तो आपल्याला फाइंड आउट करता येईल, कारण एका पॉईंटला x1 y1 दुसऱ्याला x2 y2 जर म्हटलं तर स्लोप कसा फाइंड आउट करता येईल, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, म्हणजे AB ह्या लाईनचा स्लोप मिळेल. आणि लाईन जर पॅरलल असतील तर लास्ट लेक्चरला आपण पाहिलेलं आहे, इफ द लाईन्स आर पॅरलल देन देअर स्लोप्स आर इक्वल. म्हणजे लाईन पॅरलल असतील तर स्लोप इक्वल असतात आणि त्यामुळे याचा जेवढा स्लोप येईल तेवढाच याचा स्लोप येईल. एकदा का याचा स्लोप मिळाला, यू कॅन राईट डायरेक्टली इक्वेशन ऑफ लाईन. ओके, तर याचा आता आधी आपल्याला स्लोप काढावा लागेल. या सोल्युशनमध्ये स्लोप ऑफ पॅरलल लाईन इज इक्वल टू, डायरेक्ट आपण डिफाईन करूया, स्लोप ऑफ पॅरलल लाईन इज इक्वल टू, स्लोप ऑफ पॅरलल लाईन इज इक्वल टू 7 मायनस 4. एकाला x1 y1 दुसऱ्याला x2 y2 म्हणा 7 मायनस 4 डिवायडेड बाय 1 मायनस 2 दॅट इज इक्वल टू 3 डिवायडेड बाय मायनस 1 दॅट इज मायनस 3. ओके, पॅरलल लाईनचा स्लोप काढला म्हणजे AB लाईनचा स्लोप काढला, x1 y1 x2 y2 y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. डायरेक्ट लिहिलं 7 मायनस 4 3, 1 मायनस 2 इज मायनस 1, 3 मायनस 1 मीन्स मायनस 3. वी गेट द स्लोप ऑफ पॅरलल लाईन. अँड देअरफोर रिक्वायर्ड लाईन म्हणजे ज्या लाईनचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं असतं त्याला रिक्वायर्ड लाईन म्हणायचं. अँड देअरफोर स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन, स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन इज इक्वल टू -3 बिकॉज स्लोप्स आर इक्वल है ना. लाईन्स आर पॅरलल असं लिहा, फार तर इथं कंसामध्ये लिहिलं तरी चालेल. सिन्स लाईन्स आर पॅरलल, लाईन्स आर पॅरलल देअरफोर स्लोप्स आर इक्वल, देअरफोर स्लोप्स आर इक्वल. ह्याच्यावरती हे वाक्य लिहिलं तरी चालतंय. सिन्स लाईन्स आर पॅरलल हेन्स इट्स स्लोप्स आर इक्वल देअरफोर स्लोप ऑफ रिक्वायर्ड लाईन इज -3. नाव
required line is passing through origin. Now required line passing through origin, required line passing through origin, therefore its equation is y is equal to mx. Put the value of m, that is minus 3 into x, we get 3x plus y is equal to 0. Minus 3x left side ला घेतलं, plus होईल 3x plus y is equal to 0, which is required equation of line, तर असं 2 मार्कसाठी एक्झाम्पल थोडंसं वेगळं आहे. लक्षात घ्या, आपण व्हरायटी असेल एक्झाम्पलमध्ये ते सॉल्व करून देऊया. सेम एक्झाम्पल असेल तर तुम्ही त्या पद्धतीनं सोडवायता येईल, कारण एक्झाम्पलची संख्या ह्या एक्सरसाइजमध्ये जास्त आहे. आपल्याला एक्झाम्पल किती समजली हे महत्त्वाचं आहे, किती झाली ह्याला महत्त्व देण्यापेक्षा मी नेहमी तुम्हाला सांगत असतो, एक्झाम्पल किती झाली ह्याला कधी महत्त्व देऊ नका, आपल्याला किती समजली ह्याला महत्त्व द्या. त्यामुळे वेगळ्या व्हरायटीचे एक्झाम्पल आपण या पद्धतीनं सॉल्व करूया. आय होप दिस एक्झाम्पल is understand to you. Okay, write down this now. Take next, see, find the equation of line having slope 1/2 and containing the point 3 minus 2. पहा, लक्षात घ्या, तुम्ही लाईनचे जे एक्झाम्पल्स आहेत ते फार इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स आहेत. तुम्हाला त्यामध्ये अजून एक्झाम्पल्स अशा टाईपचे असावेसे वाटतात, कारण फक्त तुम्हाला बेसिक फॉर्म्युले जर माहीत असतील तर त्या फॉर्ममध्ये आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे ते बघायचं आणि करस्पॉन्डिंग फॉर्म वापरायचा. एक्झाम्पल रीड केल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात येईल की ह्यामध्ये स्लोप दिलेला आहे आणि पॉईंट दिला आहे, कंटेनिंग द पॉईंट. अशा लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करा. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन हॅविंग स्लोप 1/2 अँड कंटेनिंग द पॉईंट 3 minus 2. अशा लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करा की त्या लाईनचा स्लोप दिला आहे 1/2 आणि ती लाईन ह्या पॉईंटमधून जाते. एक्झाम्पल वाचल्याबरोबर तुमच्या लक्षात येते की तर स्लोप m दिला आहे आणि एक पॉईंट दिला आहे. स्लोप दिला आहे, पॉईंट दिला आहे, म्हणून कोणता फॉर्म वापरायचा? येस, करेक्ट, स्लोप पॉईंट फॉर्म वापरायचा. ह्या सोल्युशनमध्ये गिवन m इज इक्वल टू गिवन स्लोप m इज इक्वल टू 1/2 आणि 1 पॉईंट दिलेला आहे ना, अजून एक पासिंग थ्रू पॉईंट दिला आहे, त्या पॉईंटला आपण काय म्हणतो? x1 y1 इज गिवन 3 minus 2. स्लोप दिलेला आहे, पॉईंट दिलेला आहे. स्लोप दिला आहे 1/2, पॉईंट दिला आहे, जो एक पॉईंट दिला असेल तर आपण त्याला काय करतो? x1 y1 म्हणतो. 2 पॉईंट दिले असतील तर एकाला x1 y1 दुसऱ्याला x2 y2. xy कधीही पॉईंट कन्सिडर करायचं नाही, कारण येणारं उत्तर हे आपलं xyच्या स्वरूपामध्ये येतं. लोकस इक्वेशन असतं, लाईन्स इक्वेशन असतं, त्यामुळं पॉईंट जर दिला असेल तर x1 y1 तो सपोज करायचा. अँड देअरफॉर बाय युझिंग स्लोप पॉईंट फॉर्म दिले काय, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते कोणता फॉर्म वापरायचा. स्लोप दिलाय, पॉईंट दिलाय, अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर बाय युझिंग स्लोप पॉईंट फॉर्म. स्लोप पॉईंट फॉर्म तुमचा पाठ आहे, तो फॉर्म आधी लिहा. y minus y1 is equal to m into bracket x minus x1, and now put the values y minus y1. After comparing we get the value of y1 is -2 is equal to m is nothing but 1/2 given, and x minus x1 means 3. And now we simplify this equation. y plus 2 is equal to 1/2 into bracket x minus 3. आता डिवायडेड बाय 1/2. जेव्हा स्लोपचं असं इक्वेशन, जेव्हा आपल्याला स्लोप थोडक्यात फ्रॅक्शनमध्ये दिलेला असतो, म्हणजे असं इक्वेशन जेव्हा येतं तेव्हा 1/2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करण्यापेक्षा सोपी पद्धत काय, तर हा जो भागिले 2 आहे तो या बाजूला आणायचा, मल्टिप्लाय होईल. अँड देअरफॉर 2 into bracket y plus 2 is equal to 1 into bracket x minus 3 है ना. हा डिवाइड बाय 2 इकडे आणला, मल्टिप्लाय होईल. 2 into bracket y plus 2 is equal to 1 into bracket x minus 3. सिम्प्लिफाय दिस. 2y plus 4 is equal to x minus 3. सर्व टर्म आपण या बाजूला घ्या. -x होईल, प्लस 2y प्लस 4 प्लस 3 होईल, -3 ह्या बाजूला घ्या, इक्वल टू 0. -x प्लस 2y प्लस 7 इज इक्वल टू 0. स्टँडर्ड आन्सर शक्यतो काय करायची, पहिली टर्म म्हणजे प्लसची घ्यायची. प्लस करण्यासाठी मायनसच्या प्लस होतील, प्लसच्या मायनस होतील टर्म्स, अँड वी गेट द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन x minus 2y minus 7 is equal to 0, which is of the form, which is required equation of line, which is required equation of line in form ax plus by plus c is equal to 0. अशा टाईपमध्ये तुम्हाला तो फॉर्म मिळतो. तर स्लोप पॉईंट फॉर्मचे असे इंटरेस्टिंग एक्झाम्पल्स असतात. स्लोप देतात, पॉईंट देतात, स्लोप पॉईंट फॉर्म वापरायचा, व्यवस्थितपणे किमती ठेवायच्या, आणि या पद्धतीनं आपण जशी इक्वेशन सॉल्व करतो स्कूल लेवलपासून त्या पद्धतीनं आपण ते इक्वेशन सॉल्व करायचे आणि एक स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणजे ax plus by plus cच्या स्वरूपामध्ये ते आन्सर आणायचं. वी गेट द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन.
समजलं? गुड. आता हा सी झालं. डी पण त्याच पद्धतीने तिथं स्लोप दिलाय, पॉईंट दिलाय, तुम्ही सॉल्व करू शकता. सेम तसंच आहे. ई सुद्धा जे आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला डायरेक्ट पॉईंट दिलाय, स्लोप द्यायच्या ऐवजी इन्क्लिनेशन दिलेलं आहे. इन्क्लिनेशनवरनं स्लोप तुम्हाला काढता येतो. तो स्लोप आणि पॉईंट वापरायचा. स्लोप पॉईंट फॉर्म वापरून त्या ठिकाणी इक्वेशन मिळेल. म्हणजे पुढची डी आणि ई दोन्ही एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व करता येतील. हे लिहून घ्या. आपण त्या पुढचं एफ शेवटचं क्वेश्चन 5 मधलं एफ एक्झाम्पल जे आहे त्या क्वेश्चन 5 मधला ते आपण आता यानंतर पाहूया. हे लिहून घ्या आधी. Now take next, find the equation of the line passing through origin and which bisect the portion of the line 3x plus y is equal to 6 intercepted between the coordinate axis. मी आत्ता सांगितले की याच्यावरची जी दोन्ही एक्झाम्पल्स आहेत ती डी आणि ई ती सेम एक्झाम्पल सी सारखी आहेत. डायरेक्ट स्लोप पॉईंट फॉर्म वापरायचा आहे, तुम्ही सॉल्व करू शकता. एक्झाम्पल थोडंसं वेगळं असेल, व्हरायटी असेल तर आपल्याला इंटरेस्ट असतो की कशा पद्धतीनं सॉल्व करायचं. पहा इथं काय दिलेलं आहे, फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन विच पासिंग थ्रू ओरिजिन. अशा लाईनची इक्वेशन काढा की ती ओरिजिनमधून लाईन जाते. एक दोन गोष्टी द्याव्या लागतात, त्यातली एक दिली आपल्याला ओरिजिनमधून आणि दुसरी काय दिली बघा, अँड विच बायसेक्ट द पोर्शन ऑफ द लाईन 3x प्लस वाय इज इक्वल टू 6. मग एक लाईन दिलेली आहे, त्याचं इक्वेशन दिलेलं आहे त्या लाईनचं आणि त्याचा जो पोर्शन, कोणता पोर्शन तर इंटरसेप्टेड बिटवीन द कॉर्डिनेट ॲक्सेस. तर दोन ॲक्सेस आपण जर याचं परत एकदा डायग्राम जर काढली, प्रॉब्लेम अंडरस्टँड करण्यासाठी डायग्राम मस्ट आहेच, डायग्राम तुम्ही अंडरस्टँड करून घ्याच. अशा लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की ती लाईन ओरिजिनमधून जाते. पहा ह्या लाईनचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. पण ही जी लाईन आहे ती लाईन काय करते, बायसेक्ट द पोर्शन ऑफ द लाईन 3x प्लस वाय इज इक्वल टू 6. म्हणजे दुसरी जी एक लाईन आहे, पहा ह्या लाईननं जो इंटरसेप्टेड पोर्शन जो आहे, म्हणजे इथून इथंपर्यंत जो सेगमेंट तयार झाला एक्स आणि वाय ॲक्सिस, इंटरसेप्टेड बिटवीन द कॉर्डिनेट ॲक्सेस, या दोन ॲक्सेसच्या मध्ये जो इंटरसेप्टेड पोर्शन असतो म्हणजे इथून इथंपर्यंत, तो बायसेक्ट करतो. म्हणजे बरोबर त्याच्या मिड पॉईंटमधून जातो. बायसेक्ट म्हणजे बरोबर त्याचे समान दोन भाग होणे, म्हणजे मिड पॉईंटमधून ही लाईन जाते. तर आपल्याला ह्या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. पहिली गोष्ट दिली, ही लाईन ओरिजिनमधून जाते. म्हणजे एक पॉईंट आपल्याला माहिती आहे ओरिजिनचा 0 0 असतो. लाईनचं इक्वेशन काढायसाठी आपल्याला काय पाहिजे, दोन गोष्टी माहीत असणं गरजेचं असतात. दोन पद्धतीने एक्झाम्पल हे सॉल्व करता येतं. एक ही लाईनचं जे इक्वेशन दिले आपल्याला 3x प्लस वाय इज इक्वल टू 6, ह्या लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. आणि ह्या लाईन जो इंटरसेप्टेड पोर्शन जो दिलेला आहे, हा पोर्शन त्याच्या बायसेक्टमधून त्याच्या बरोबर बायसेक्ट करून ती लाईन जाते. तर आपल्याला हा पॉईंट जर मिळाला तर हे इथला एक पॉईंट आणि इथला पॉईंट असे 2 पॉईंट फॉर्म आपण वापरू शकतो आणि 2 पॉईंट फॉर्म वापरून लाईनचं इक्वेशन आपल्याला मिळेल. मग हा पॉईंट कसा काढायचा, आपल्याला फक्त एवढंच माहिती की हा पॉईंट जो आहे तो ह्या कॉर्डिनेट ॲक्सिस जिथं जे इंटरसेप्ट केलेले असतात, म्हणजे एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट ह्याचं मिड पॉईंट आहे, त्यासाठी आपल्याला हे 2 पॉईंट माहीत असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की एखाद्या लाईनचा एक्स इंटरसेप्ट काढायचा म्हणजे एक्स ॲक्सिसवरती तो वाय कॉर्डिनेट 0 असतो. म्हणजे वायची किंमत 0 ठेवा, तुम्हाला इथला पॉईंट मिळेल. वाय कॉर्डिनेट काढायचा असेल, वाय पॉईंटवरचा वाय ॲक्सिसवरचा पॉईंट काढायचा असेल तर त्याचा एक्स कॉर्डिनेट 0 असतो. याचा अर्थ ती लाईन तो पॉईंट हे इक्वेशन सॅटिस्फाय करतो, म्हणजे एक्सची किंमत 0 ठेवायची. आणि अशा पद्धतीने हे 2 पॉईंट्स आपल्याला मिळतील. आपण कन्सिडर करूया ए आणि बी हे 2 त्याचे काय आहेत तर इंटरसेप्ट आहेत एक्स आणि वाय ॲक्सिसचे. सोल्युशनमध्ये पहा, लेट ए अँड बी बी द इंटरसेप्ट्स ऑफ द एक्स अँड वाय ॲक्सिस रिस्पेक्टिवली. म्हणजे एक्स ॲक्सिसचा इंटरसेप्ट कॅपिटल ए आहे आणि वाय ॲक्सिसचा कॅपिटल बी आहे असं आपण कन्सिडर करूया. आणि याला जर आपण समजा असं दिलं, लेट ए 0 सपोज केलं आणि इथं बीला 0 बी, म्हणजे पॉईंटच कन्सिडर करायचा, ए 0 अँड बी 0 बी द इंटरसेप्ट्स ऑफ द एक्स अँड वाय ॲक्सिस. आता ए हा त्या लाईनवरती आहे, ए 0 पॉईंट, याचा अर्थ तो इक्वेशन सॅटिस्फाय करतो. कारण आपण लोकसमध्ये शिकलो आहे की एखाद्या लाईनवरती जर तो पॉईंट असेल तर तो पॉईंट लोकस इक्वेशन सॅटिस्फाय करतो. म्हणून आपण काय करायचं, दिलेल्या इक्वेशनमध्ये देअरफॉर सिन्स ए 0 is the point on the line, is a point on the line 3x plus y is equal to 6. Okay, therefore put x is equal to a and y is equal to 0. We get 3a plus 0 is equal to 6. Therefore a is equal to 2 and therefore a represent 2, 0. a point आपल्याला मिळाला. तसंच सिमिलरली also
पहा ऑल्सो सिन्स पॉइंट B0B is a point on the line 3x plus y is equal to 6. Therefore put x is equal to 0 and y is equal to b. We get 0 plus b is equal to 6 and therefore b is equal to 6 and therefore b is also given. B represents 0,6. हा b पॉईंट मिळाला. म्हणजे दोन पॉईंट आपल्याला ह्या पद्धतीने आपण फाइंड आउट केले. ते दोन्ही पॉईंट आपण जनरल कन्सिडर केले. एक्स ॲक्सिसवरचा आहे म्हणून a,0. हा बी हा वाय ॲक्सिसवरती आहे म्हणून त्याचा पॉईंट 0,b असं कन्सिडर केलं. दोन्ही पॉईंट ह्या लाईनवरती आहेत. याचा अर्थ दोन्ही पॉईंट लाईन्स इक्वेशन सॅटिस्फाय करतात. इक्वेशन सॅटिस्फाय करणं म्हणजे समीकरणाचं समाधान होणं. समाधान होणं म्हणजे डाव्या बाजूमध्ये त्या पॉईंटच्या कॉर्डिनेटच्या व्हॅल्यू ठेवायच्या, उजवी बाजू सॅटिस्फाय होत असते. या तत्वानुसार आपण अननोनच्या व्हॅल्यू काढल्या, ए आणि बीची किंमत काढली आणि त्या पॉईंटमध्ये ठेवलं. A20 मिळाला. B0B म्हणजे 0,6 हा पॉईंट आपल्याला मिळाला. म्हणजे हे दोन पॉईंट मिळाले. आपल्याला हा पॉईंट पाहिजे. आता हा सेगमेंट झाला, ए बी सेगमेंट बायसेक्ट होतो म्हणजे मिड पॉईंट फॉर्म्युलानुसार आपण त्या ठिकाणी इथला पॉईंट आपण फाइंड आउट करू शकतो. सिन्स रिक्वायर्ड लाईन बायसेक्ट, पहा कसं लिहिता येईल सोल्युशन. म्हणजे जे आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचे आहे, सिन्स रिक्वायर्ड लाईन बायसेक्ट टू सेगमेंट ए बी, देअरफॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला. स्कूल लेवलला हा फॉर्म्युला तुमचा झालेला आहे. याला आपण काहीतरी नाव देऊया इथं, सपोज सी. देअरफॉर बाय मिड पॉईंट फॉर्म्युला सी रिप्रेझेंट, डायरेक्ट आपण लिहूया. एचे कॉर्डिनेट्स काय आहेत पहा, 2 + 0 डिवायडेड बाय 2, 0 + 6 डिवायडेड बाय 2 and therefore C represent 2 + 0 2 divided by 2 1. Similarly 0 + 6 divided by 2 that is 3. म्हणजे हा जो पॉईंट आहे सी तो काय मिळाला आपल्याला 1,3 पॉईंट मिळाला. ओरिजिनचे तर कॉर्डिनेट्स माहिती आहेत 0 0. आपल्याला ही लाईन रिक्वायर्ड लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. याचे पॉईंट 0 0 असतात. हा पॉईंट मिळाला, 2 पॉईंट मिळाले आणि त्यामुळं आपण लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करण्यासाठी 2 पॉईंट फॉर्म वापरू शकतो. देअरफॉर ओके, राईट डाऊन अगेन. हे झालं का लिहून पहा. इकडची बाजू आता मी इरेज करतो. ओके. Therefore required line passing through origin, required line passing through तो पॉईंट आपण फाइंड आउट केलेला. ओरिजिनचे कॉर्डिनेट्स काय असतात, 0 0 अँड कोणता पॉईंट C 1,3. ह्या दोन पॉईंटमधून रिक्वायर्ड लाईन जाते, त्याचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. अँड देअरफॉर इट्स इक्वेशन इज बाय 2 पॉईंट फॉर्म. by using 2 point form. 2 point formula x minus x1 upon x2 minus x1 is equal to y minus y1 upon y2 minus y1 and therefore put the corresponding values. x minus x1 after comparing, एकाला x1 y1 एकाला x2 y2 म्हणा, 0 upon x2 minus x1 that is 1 minus 0 is equal to y minus y1 means 0 and y2 minus y1 means 3 minus 0. Simplify this. X divided by 1 is equal to y divided by 3. Okay, therefore 3x is equal to y, which implies 3x minus y is equal to 0, which is the required equation of line. Okay, पहा थोडंसं लेंथी आहे एक्झाम्पल बट इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. विच इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. 3 मार्कासाठी विचारू शकतात. डायरेक्ट पॉईंट दिलेले नाहीत. डायरेक्ट कुठलाही आपल्याला 4 त्या 5 मधला कोणताही फॉर्म वापरा येत नाही. पण त्यांनी दिलेल्या गोष्टीनुसार आपण मिड पॉईंट हे फॉर्म काय केलं बघा. हे दोन आपण इंटरसेप्ट फाइंड आउट केले. मग मिड पॉईंट फॉर्म्युल्यानं हा पॉईंट फाइंड आउट केला आणि मग 2 पॉईंट फॉर्म्युल्यानं आपण काय केलं, त्या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट केलं. ओके, अंडरस्टँड. राईट डाऊन नाव दिस. ओके, नाव टेक नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 5 मधली 6 सब क्वेश्चन जे होते ABCDEF पर्यंत ते झालेले आहेत. आता क्वेश्चन नंबर 6 पहा काय दिलेलं आहे. लाईन y is equal to mx plus c passes through the points, these 2 points
अँड डिटरमाइन एम अँड सी. तर एम आणि सीची किंमत काढा. या लाईनवरती वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी ही लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे ह्या टाईपमध्ये, आणि त्या लाईनवरती हे 2 पॉईंट आहेत असं सांगितलं आहे. मात्र ह्या लाईनच्या इक्वेशनमध्ये एक्स आणि एक्सचा कोएफिशियंट एम जो आहे तो अननोन आहे, सी अननोन आहे. तर ह्या 2 व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. सिम्पल लोकसचा कन्सेप्ट आहे, फक्त आपल्याला तो कन्सेप्ट काय माहीत पाहिजे. तर एखाद्या लाईनवरती किंवा एखाद्या लोकसवरती जर पॉईंट असेल तर तो पॉईंट लोकसचं इक्वेशन लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. केवळ ह्या कन्सेप्टनुसार आपल्याला ह्या दोन्ही व्हॅल्यू लगेच फाइंड आउट होतात. पहा इथं सोल्युशनमध्ये आपण डायरेक्ट लिहू शकतो. सिन्स द पॉईंट्स A21 and B32 lies on the line किंवा passing through the line म्हणा किंवा lies on the line y is equal to mx plus c. म्हणजे हे दोन्ही पॉईंट त्या लाईनवरती आहेत. ती लाईन ह्या 2 पॉईंटमध्ये जाते, याचा अर्थ ते दोन्ही पॉईंट त्या लाईनवरती आहे. इट मीन्स दॅट these points satisfy इक्वेशन ऑफ लाईन. याचाच अर्थ काय, ते दोन्ही पॉईंट लाईनचे इक्वेशन सॅटिस्फाय करतात. आता इक्वेशन सॅटिस्फाय करणं म्हणजे काय, आता पहिला पॉईंट आपण घ्यायचा. इक्वेशन सॅटिस्फाय करणं म्हणजे एक्सची किंमत 2 आणि वायची किंमत 1 त्या इक्वेशनमध्ये ठेवायची. अँड देअरफॉर सुरुवातीला फर्स्ट पुट एक्स इज इक्वल टू 2 अँड वाय इज इक्वल टू 1 इन इक्वेशन y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. ठेवा. त्यामध्ये किंमत काय येणार पहा. वायची किंमत 1 ठेवली आणि m इंटू एक्सची किंमत 2 ठेवा प्लस सी, अँड देअरफॉर ट्वाइस एम प्लस सी इज इक्वल टू 1. हे इक्वेशन नंबर 1 मिळालं. ओके. अल्सो आता दुसरा पॉईंट. अल्सो पुट एक्स इज इक्वल टू 3 अँड वाय इज इक्वल टू 2 इन इक्वेशन y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. इथे तीच प्रोसिजर करा. वायची किंमत आपण किती ठेवायची 2 इज इक्वल टू एम इंटू एक्सची किंमत 3 प्लस सी, अँड देअरफॉर थ्राइस एम प्लस सी इज इक्वल टू 2. गिव इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 अशा पद्धतीने तुम्हाला मिळाले. सायमल्टेनियसली सॉल्व करा. एक सामायिक समीकरण पद्धतीने करा किंवा डायरेक्ट प्लस सीला इथे कॅन्सल होते, म्हणजे सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1 असं जरी केलं तरी आपल्याला एमची किंमत डायरेक्ट मिळेल. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1 म्हणजे 1 मधून 2 वजा करा. वजा केल्यावर प्लस सी आणि मायनस सी कॅन्सल होईल. सबट्रॅक्ट केल्यावर इथलं चिन्ह बदलेल, मायनस होईल. ट्वाइस एम मायनस थ्राइस एम. पहा प्लस सी मायनस सी कॅन्सल होईल. 1 मायनस 2 अँड देअरफॉर मायनस एम इज इक्वल टू मायनस 1 विच इम्प्लाइज एम इज इक्वल टू 1. ही एमची किंमत आली. ही एमची किंमत कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये ठेवा. इक्वेशन 1 बिकम्स, पुटिंग धिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 असं म्हणा, किंवा शॉर्टमध्ये इक्वेशन 1 बिकम्स ट्वाइस इंटू 1 प्लस सी इज इक्वल टू 1, 2 प्लस सी इज इक्वल टू 1 अँड देअरफॉर सी इज इक्वल टू मायनस 1. Thus we get एम आणि सी आपल्याला डिटरमाइन करायला सांगितलं आहे. एम इज इक्वल टू 1 आणि सी इज इक्वल टू मायनस 1. वी गेट द रिक्वायर्ड आन्सर. तर या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल व्यवस्थितपणे सॉल्व करू शकता. इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे, व्हरायटी आहे. ट्राय टू अंडरस्टँड अँड राईट डाऊन दिस नाव. Okay, next example, question number 7. Find the equation of line having inclination 135 degree. Inclination दिले 135 अंश and making x intercept 7 आणि x intercept दिलेला आहे 7, म्हणजे xच्या 7 मधून ती लाईन जाते आणि 135 हा inclination आहे त्या लाईनचा, इथं 7 मधून जाते आणि हे inclination दिले 135 अंश. डायग्राम आवश्यकता नाही, प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग करण्यासाठी. कधी कधी डायग्राम काढली का लगेच एक्झाम्पलचा अर्थ कळतो किंवा अंडरस्टँड होतं, कसं सॉल्व करायचं लक्षात येतं. आता वाचा. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन हॅव्हिंग इन्क्लिनेशन 135 डिग्री. 135 अंशाचं इन्क्लिनेशन आहे अँड मेकिंग इंटरसेप्ट 7. एक्स इंटरसेप्ट दिला आहे, म्हणजे एक्स ॲक्सिसच्या 7 मधून ती लाईन जाते. आपल्याला ह्या लाईनचे इक्वेशन फाइंड आउट करायचे. लगेच तुमच्या लक्षात येईल एक्स इंटरसेप्ट 7 आहे, याचा अर्थ हा पॉईंट काय आला 7,0. पॉईंट माहीत झाला आपल्याला. ह्या लाईनचा स्लोप माहीत पाहिजे. स्लोप पॉईंट फॉर्म वापरू शकतो, पण स्लोप दिलाय का नाही दिलं. पण दिले काय 135 डिग्री इन्क्लिनेशन दिलेलं आहे. इन्क्लिनेशनवरून स्लोपची डेफिनेशन आपण वापरू शकतो. एम इज इक्वल टू tan थीटा अँड देअरफॉर वी राईट हिअर गिवन, वी कॅन राईट डायरेक्टली गिवन इन्क्लिनेशन
theta is equal to 135 degree. Therefore slope of line is m is equal to tan of 135 degree. Allied angle चा फॉर्म्युला वापरा, 90 plus 45 that is minus cot 45 tan pi by 2 plus theta minus cot theta second quadrant and that is -1. Slope is -1. m मिळाला -1. आता x इंटरसेप्ट 7 आहे, याचा अर्थ तो पॉइंट काय झाला 70. since the line having x intercept is a 7, therefore line passing through 7,0 ह्या पॉइंट मधून ती लाईन जाते. स्लोप माहिती आहे, पॉइंट माहिती आहे, and therefore by using slope point form पार्ट आहेच तुमचा. आता y minus y1 is equal to m in bracket x minus x1 and now put the corresponding values. तो पॉइंट म्हणजे x1 y1 कन्सिडर केला तरी चालेल. here x1 y1 means x1 y1 is equal to 7,0. After comparing we get x1 is 7, y1 is a 0. Put the corresponding values in the slope point form. y minus 0 is equal to m आपण वरती फाइंड आउट केलेला आहे, -1 in bracket x minus x1. x1 means 7 आणि इक्वेशन सॉल्व्ह करायचं. y minus 0 y is equal to -1 आतमध्ये मल्टिप्लाय करा -x plus 7, दोन्ही टर्म ट्रान्सफर करा लेफ्ट साईडला. x plus y minus 7 is equal to 0, which is required equation of line. प्रत्येक एक्झाम्पलमध्ये सुरुवात शेवट लाईनचं इक्वेशन मिळालं का ह्या पद्धतीनं खाली द्या, विच इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. ओके, समजलं? सोपा आहे प्रॉब्लेम. इन्क्लिनेशन दिलेला आणि इंटरसेप्ट दिलेला आहे, तर 2 मार्क्ससाठी असं तुम्ही स्लोप पॉईंट फॉर्म वापरून हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. राईट डाऊन नाऊ. Now take the second last example of today's lecture, that is question number 8. The vertices of triangle are given, 3 vertices are given and we have to find the equation of the lines containing side BC, median AD and the midpoints of side AB and BC. पहा कसं दिलेलं आहे, आपण त्याची जर डायग्राम आपण अशी काढली, जस्ट 3 vertices A B C आणि फाइंड आउट काय करायचं आहे. A पॉईंट दिलेला आहे 3 4, B इज ऑल्सो गिवन 2 0 and C is given -1,6. ओके, हे 3 पॉईंट दिलेले आहेत म्हणजे व्हर्टेक्स दिलेले आहेत आणि अशी लाईनची इक्वेशन फाइंड आउट करायचे की जे लाईन कंटेनिंग साईड BC ह्या लाईन सेगमेंटमधून जाणारी जी लाईन आहे ही आपल्याला फाइंड आउट करायची. आता इथे लाईन वगैरे काढण्यापेक्षा ही BC ह्या सेगमेंटचंच इक्वेशन काढायचं म्हणजे त्या लाईनचं इक्वेशन आपल्याला मिळेल. ती लाईन ह्या 2 पॉईंटमधून जाते, डायरेक्ट आपण 2 पॉईंट फॉर्म वापरू शकतो. बरोबर, ठीक आहे. सोल्युशनमध्ये पहा काय काय आधी एक्झाम्पल अंडरस्टँड करून घेऊ, काय काय विचारलंय. साईड BC ह्या लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचे, 2 पॉईंट फॉर्मनं लगेच आपल्याला इक्वेशन मिळेल. मेडियन AD, आता AD मेडियन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. AD सांगितलं. मेडियन म्हणजे काय असतं, तर त्या व्हर्टेक्समधून समोरच्या जी साईड असते त्या साईडचा जो मिडपॉईंट असतो, मिडपॉईंट D, ह्याच्या त्या मिडपॉईंटवर काढलेली जी लाईन असते, जो सेगमेंट असतो त्याला मेडियन असं म्हणतो. AD हा मेडियन झाला. तर याचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे ह्या सेगमेंटमधून जाणारी लाईन म्हणजे D ची आपल्याला काय माहीत पाहिजेत, व्हर्टेक्स हा जो कॉर्डिनेट्स आहेत ते माहीत पाहिजेत. D मिडपॉईंट, याचा अर्थ मिडपॉईंट फॉर्म्युल्यानुसार आपल्याला त्याचे कॉर्डिनेट्स फाइंड आउट करता येतात आणि मग आपण लाईनचं इक्वेशन 2 पॉईंट फॉर्मनं फाइंड आउट करू शकतो. आणि तिसरं, द मिडपॉईंट्स ऑफ साईड AB अँड BC. AB आणि BCचे जे मिडपॉईंट आहेत, आता ABचाही मिडपॉईंट आणि BCचा मिडपॉईंट, ह्या दोन्ही मिडपॉईंटमधून जाणारी लाईन जी आहे ती पण आपल्याला त्या लाईनचं पण इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. ह्याही लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं. D तर मिडपॉईंट आपण इथं दुसऱ्यासाठी काढतोयच, ह्याचाही मिडपॉईंट काढायचा आणि ह्यामध्ये 2 पॉईंट फॉर्म वापरायचा. म्हणजे तिन्ही एक्झाम्पल तुम्हाला 2 पॉईंट फॉर्मनं आपल्याला फाइंड आउट करता येतील. त्या लाईनची इक्वेशन हिंट दिलेली आहे, एक सोडवून देतो, बाकीची दोन्ही तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. पहा, पहिलं साईड BCचं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बाय युझिंग 2 पॉईंट फॉर्म वी कॅन राईट डायरेक्टली बाय युझिंग 2 पॉईंट फॉर्म. BC साठी 2 पॉईंट फॉर्म वापरा. फार तर आधी 2 पॉईंट फॉर्म लिहूया. x2 - x1 इज इक्वल टू y - y1 अपॉन y2 - y1. वी हॅव गिवन वगैरे तुम्ही लिहा. सिन्स दिस लाईन कंटेनिंग द पॉईंट BC, हिअर B इज नथिंग बट 2 0, C इज -1 6,
एकाला x1 y1 म्हणा, दुसऱ्याला x2 y2 म्हणा आणि मग ही स्टेप लिहिली तरी चालेल. डायरेक्ट तुम्ही अंडरस्टँड करताय त्यामुळं तुम्हाला अशा पद्धतीने मी देतो. x मायनस x1 म्हणजे पहा x1 y1 हा पॉईंट आहे. सपोज दिस इज x1 y1 अँड दिस इज x2 y2 and therefore we write here x1 means 2 divided by x2 minus x1 minus 1 minus 2 is equal to y minus y1 y minus 0 divided by y2 minus y1 that is 6 minus 0. Simplify this. X minus 2 divided by minus 3 is equal to y by 6. After cross multiplication 6x minus 12 is equal to correct minus 3y. Therefore minus 3y take left side, we get 6x plus 3y is equal to 12 किंवा minus 12 is equal to 0. Divide by through on both sides, we get 2x plus y minus 4 is equal to 0. We get the required equation. ओके. तर पहिली जी बी सी लाईनमधून जी कंटेनिंग दिस पॉईंट कंटेनिंग द साईड बी सी ह्या साईडमधून जी लाईन जाते त्याचं इक्वेशन काय आलं 2x प्लस वाय मायनस 4 इज इक्वल टू 0. ओके, समजलं? गुड. आता पुढचं सांगितलं मेडियन एडीसाठी काढाय. मेडियन एडी ह्या सेगमेंटमधून जी लाईन जाते त्याचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. सिन्स आता पहा बी कसं सॉल्व्ह करायचं. सिन्स डी इज द मिड पॉईंट midpoint of B and C. B आणि C चं midpoint आहे. Therefore D represent डायरेक्ट midpoint फॉर्म्युला वापरूया. 2 minus 1 divided by 2, 0 plus 6 सॉरी. midpoint फॉर्म्युला काय x1 plus x2 divided by 2 म्हणजे 2 plus minus 1 that is 2 minus 1 divided by 2 and 0 plus 6 divided by 2. And therefore D represent, त्यामुळे D हा पॉईंट काय मिळाला पहा 1/2, 3. डी काय मिळाला 1/2, 3. 1/2, 3. डायग्राम जरी तुम्ही साईडला अशी काढली तरी चालेल. आता एडी ह्या मेडियनचं आपल्याला काय सांगितले पहा. वी हॅव टू फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन कंटेनिंग द मेडियन एडी. एडी ह्या साईडमधून किंवा मिड पॉईंटमधून मेडियनमधून जाणारी जी लाईन आहे त्या लाईनचं इक्वेशन काढायचं आहे. ती लाईन ह्या 2 पॉईंटमधून जाते आणि म्हणून त्या लाईनचं इक्वेशन काढायसाठी परत आपण 2 पॉईंट फॉर्म वापरूया. Therefore by using 2 point form वापरल्यानंतर इथं मात्र x1 y1 म्हणजे 3 4 घ्यायचा, x2 y2 म्हणजे 1/2, 3 घ्यायचा. हिअर फार तर तुम्ही आता मेन्शन केलं तरी चालेल. जर अंडरस्टँड होत नसेल तर x1 y1 म्हणजे 3 4 आणि x2 y2 म्हणजे दुसरा पॉईंट जो मिड पॉईंट आहे 1/2, 3. आणि ह्या व्हॅल्यू मग इथं पुट करायच्या. x मायनस x1 डिवायडेड बाय x2 मायनस x1 1/2 3 इज इक्वल टू y मायनस y1. लक्षात ठेवायचं x आणि yच्या किमती कधीही ठेवायच्या नसतात. त्याच्या स्वरूपामध्ये इक्वेशन मिळतं. जे ठेवायच्या असतात किमती त्या x1 y1 आणि x2 y2. y1 इज 4, y2 मायनस y1 दॅट इज 3 minus 4. अँड नाव सिम्प्लिफाय धिस. आता हे इक्वेशन सॉल्व करू. काय येईल पहा 1/2 3 म्हणजे किती येईल पहा. लसावीत 2 आला इथं म्हणजे वरती येईल ब्रॅकेटमध्ये 2 इंटू ब्रॅकेट x मायनस 3 डिवायडेड बाय 2 मी उलटून गुणिले केलं आणि इथं 1 minus 6 -5 होईल है ना. म्हणजे -5/2 येणार. ते 2 वरती घेतलं किंवा लक्षात येत नसेल तर तुम्ही असं डायरेक्ट लिहा. x मायनस 3 आहे असंच 1/2 - 3 मीन्स -5/2 इज इक्वल टू y मायनस 4 डिवायडेड बाय -1. आपल्या पद्धतीने इक्वेशन सॉल्व करायचं आहे ना. जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीनं स्टेप्स वाढवा, स्किप करा. काही याला जास्त महत्त्व नाही. तुम्ही डायरेक्ट स्टेप लिहिल्या तरी चालतात. ह्यामध्ये 5/2 तिकडे घ्या, -1 ह्या बाजूला घ्या. x मायनस 3 इज इक्वल टू -5/2 y मायनस 4. दोन्हीकडचं मायनस मायनस प्लस होईल. 2ने इकडे मल्टिप्लाय करा. 2 इंटू ब्रॅकेट x मायनस 3 इज इक्वल टू 5 इंटू ब्रॅकेट y मायनस 4. And now 2x minus 6 is equal to 5y minus 20. And therefore 2x minus 5y
वजा 20 इकडे घ्या अधिक 20 म्हणजे +14 इज इक्वल टू 0. वी गेट द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन विच कंटेनिंग द मीडियन AD. तर या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. सेम एक्झाम्पल तुम्ही द मिड पॉईंट्स ऑफ साईड AB अँड BC, AB अँड BCचे जे मिड पॉईंट आहेत, ह्या मिड पॉईंटमधून जाणारी जी लाईन आहे त्याचं तुम्हाला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. तुम्ही आता मिड पॉईंट D तर काढलेला आहे, याला काय तर नाव द्या. लेट E बी द मिड पॉईंट ऑफ साईड AB म्हणा, मिड पॉईंट फॉर्म्युला वापरा आणि त्या ठिकाणी हा पॉईंट काढा. हा पॉईंट आणि ह्या पॉईंट दोन्हीमध्ये 2 पॉईंट फॉर्म वापरून सेम एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, राईट डाऊन दिस नाव. Now take the last example of today's lecture. We take the last example, question number 9. Find x and y intercept of the following lines. एक्झाम्पल वेगळ्या पद्धतीचं आहे. x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट काढायचे आहेत. आपल्याला माहिती आहे x इंटरसेप्ट स्मॉल a, y इंटरसेप्ट स्मॉल b असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय असतं, x/a + y/b इज इक्वल टू 1. ओके, तर या पद्धतीनं आपल्याला दिलेली इक्वेशन्स वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं दिलेली आहेत. तर आपण कसं सॉल्व करायचं पहा. x/3 + y/2 इज इक्वल टू 1. ओके, नाउ comparing किंवा असं लिहा, we know if a and b are the intercepts, a and b are intercepts of the line, then its equation is x/a + y/b is equal to 1. जर ए आणि बी एक्स इंटरसेप्ट आणि वाय इंटरसेप्ट असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय असतं, x/a + y/b इज इक्वल टू 1. दिलेले एक्झाम्पल जे असतं, इक्वेशन जे असतं ते तुम्ही ह्या फॉर्ममध्ये आणायचं आणि कम्पेअर करायचं. अँड therefore after comparing we get a is equal to 3 and b is equal to 2, and therefore x intercept means आपल्याला इंटरसेप्टच विचारलेले आहेत आणि वाय इंटरसेप्ट म्हणजे वाय ॲक्सिसला ती लाईन कुठे छेदलेली आहे, तर 2 मध्ये छेदलेली आहे. वी गेट रिक्वायर्ड आन्सर. वी हॅव टू फाइंड द एक्स अँड वाय इंटरसेप्ट्स, and therefore x इंटरसेप्ट इज 3, a मीन्स 3 अँड y इंटरसेप्ट मीन्स 2. तर लक्षात ठेवा, कुठलीही एक्झाम्पल असू द्या, दिलेले एक्झाम्पल तुम्ही अशा फॉर्ममध्ये आणायचे. x/a + y/b इज इक्वल टू 1. डायरेक्ट इथं तर डायरेक्टच दिलेलं आहे. समजा पुढचे एक्झाम्पल दिली नसतील ह्या टाईपमध्ये अशी, तर ह्या टाईपमध्ये ते एक्झाम्पल कन्वर्ट करायचं आणि कम्पेअर केल्यावर ए आणि बीच्या किमती म्हणजेच इंटरसेप्ट्स असतात. ओके, पाहूया दुसरं काय दिलेलं आहे. 3xb 3x डिवायडेड बाय 2 + 2y डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 1. आता ह्याच्यासारखं ते इक्वेशन नाही आहे, कारण एक्स आणि वायचे इथं कोइफिशियंट 1 पाहिजेत. इथं कोइफिशियंट 3 आणि 2 आहे ना. आणि आपल्याला मात्र ते इक्वेशन अशा स्वरूपामध्ये डिफाईन करता येईल. बट वी हॅव टू राईट दिस इक्वेशन ॲज लाईक धिस, x/2/3 + y/3/2 इज इक्वल टू 1. हा जो एक्सचा कोइफिशियंट आहे तो छेदाला घ्यायचा. पहा, हे टेक्निक तुम्हाला सगळ्यांना माहीत पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला वापरायचे आहेत पुढं सुद्धा. 3 खाली घ्यायचं, हा 2 खाली घ्यायचा, म्हणजे उलटून गुणिले केलं तरी मिनिंग चेंज न होता तुम्हाला ह्या पद्धतीनं. आणि आता आपण कम्पेअर करू शकतो. comparing with x/a + y/b is equal to 1, we get a is equal to 2/3, b is equal to 3/2, and therefore x intercept is equal to 2/3 and y intercept is equal to 3/2. पहा, या पद्धतीनं ते आपण सोल्युशन लिहू शकतो. अगदी सिंपल असतात. MCQसाठी एक्झाम्पल CETला असू शकतात, JEEला असू शकतं, किंवा आपल्या थेरीला सुद्धा असे 2-2 मार्क्ससाठी एक्झाम्पल्स ह्या पद्धतीनं आपल्याला विचारू शकतात. चला लास्ट वन पहा, थर्ड वन तुम्ही सॉल्व करू शकता याच पद्धतीनं. काय दिले पहा या सोल्युशनमध्ये. गिवन yes 2x - 3y. पहा, आता हे प्लेन इक्वेशन दिले आपल्याला, ax + by + c इज इक्वल टू 0. बरं झालं ह्या टाईपचं एखादं एक्झाम्पल अशा टाईपचं दिलेलं आहे, कारण ह्याच फॉर्ममध्ये दोन्ही वरची दिलेली होती. आता जेव्हा असं एक्झाम्पल येतं तेव्हा त्याचा इंटरसेप्ट काढताना काय करायचं पहा. पहिली स्टेप नेहमी लक्षात ठेवायची. therefore 2x - 3y इज इक्वल टू -12. कुठलेही एक्झाम्पल असू द्या, ह्या पद्धतीने ते सॉल्व करायचं. +12 व तिकडं न्यायचं -12, म्हणजे कोणताही कॉन्स्टंट असू द्या, कॉन्स्टंट उजवीकडे घ्यायचा आणि पुढची स्टेप काय करायची, त्या कॉन्स्टंटनं दोन्ही बाजूला डिवाइड करायचं. झालं, तो फॉर्म मिळतो आपल्याला. डिवाइड बाय -12 ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला -12 डिवाइड करा.
2x अपॉन -12 अपॉन -12 डिवायडेड बाय -12. प्रत्येकाला आपण -12 डिवाइड करायचं. काय होईल पहा, मग इकडं 1 येतंच, कारण आपला फॉर्मच त्या टाईपनं आहे, x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 1. राईट हँडला 1 येण्यासाठीच ही प्रोसिजर वापरायची. सोडवायचं. आता काय येईल पहा, x अपॉन बेसक 12 वजा 6 है ना, मायनस मायनस प्लस होईल, y डिवायडेड बाय 3 चौक 12, 3 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 1. आणि आता कम्पेअर जर केला आपण, कम्पेअरिंग विथ x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 1, we get, yes, come on, we get a is equal to -6 and b is equal to 4. a is -6, b is equal to 4. It means x intercept means a, and that is -6, and y intercept is b, that is 4. We get the required solution, that is intercepts on the coordinate axis. तर हे तिन्ही एक्झाम्पल मी इथं सॉल्व करून दिलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बरेचसे एक्झाम्पल त्या सॉल्व केलेले आहेत. लेक्चर आवडलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही लाईक करा, कमेंट्स करा, बाकीच्या विद्यार्थ्यांना माहीत होण्यासाठी हे शेअरसुद्धा करा, सबस्क्राईब करायला सांगा. तुमच्या कमेंट्स येऊ द्या, मला मोटिवेशन मिळत राहील. आणि त्या ठिकाणी आपण भेटू आता पुढचे एक्झाम्पल्स शेवटच्या लेक्चरमध्ये. आपण यानंतरच्या लेक्चरमध्ये हा एक्सरसाइज संपेल. 10 ते जवळजवळ 15पर्यंतचे एक्झाम्पल्स नेक्स्ट लेक्चरला आपण पाहूया. ओके, थँक्यू.